प्रथम सर्वांना माझा जय ज्योती जय सावित्री. मी सौ माधुरी गजानन धनोकार, सावित्री शक्तीपीठ, अकोला, महाराष्ट्र. 26 फेब्रुवारी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची पुण्यतिथी. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील थोर क्रांतिकारक, निर्भय विचारवंत, साहित्यिक व समाजसुधारक होते. त्यांनी आयुष्यभर मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी आणि राष्ट्र जागृतीसाठी कठोर संघर्ष केला. त्यांचा जन्म 18 मे 1883 मध्ये भागूर, जिल्हा नाशिक, महाराष्ट्र येथे झाला. वडील दामोदरपंत सावरकर, आई राधाबाई सावरकर. लहानपणापासून सावरकरांमध्ये देशभक्तीची ज्वाला होती. बालवयातच त्यांनी विदेशी सत्तेविरुद्ध बंडखोरीची भावना अंगीकारली होती. शालेय जीवनातच त्यांनी देशप्रेमावर कविता व लेख लिहायला सुरुवात केली. शिक्षण व क्रांतिकारक विचारांची जडणघडण. पुण्यात शिक्षण घेत असताना त्यांनी तरुणांमध्ये राष्ट्रप्रेम जागवले. पुढे उच्च शिक्षणासाठी ते लंडनला गेले. तिथे असताना त्यांनी भारतीय विद्यार्थ्यांना संघटित केले व स्वातंत्र्य लढ्याचे क्रांतिकारक विचार पसरविले. अभिनव भारत संघटना. सावरकरांनी अभिनव भारत ही गुप्त क्रांतिकारक संघटना स्थापन केली. या संघटनेचा उद्देश असा होता, ब्रिटिश सत्तेचा सशक्त प्रतिकार, तरुणांमध्ये स्वातंत्र्याची तीव्र जाणीव निर्माण करणे. अटक आणि काळापाणी. ब्रिटिश सरकारांनी त्यांना अटक करून अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावली. काळ्या पाण्याची तुरुंगात त्यांनी अमानुष यातना सहन केल्या. सक्त मजुरी केली, तरीही मनोबल, विचार आणि देशप्रेम ढळू दिले नाही. साहित्यिक योगदान. त्यांचे खूप योगदान होते. कारागृहामध्ये असताना सुद्धा त्यांनी विपुल साहित्य निर्माण केले. त्यांचे प्रमुख साहित्य 1857चे स्वातंत्र्य समर, माझी जन्मठेप, देशभक्तीपर कविता व लेख. त्यांच्या लेखातूनच राष्ट्रवाद, स्वातंत्र्य, समाजसुधारणा आणि आत्मसन्मानाचे विचार ठळकपणे दिसतात. जातीभेद व अंधश्रद्धेला त्यांनी विरोध केला. त्यांचे सामाजिक व राष्ट्रीय विचार, समाज संघ राहावा यावर भर, राष्ट्र, संस्कृती व स्वातंत्र्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांची पुण्यतिथी 26 फेब्रुवारी 1966. हा दिवस सावरकरांच्या त्याग, धैर्य आणि राष्ट्रनीतीचे स्मरण करून देतो. सावरकरांचे प्रेरणादायी विचार. स्वातंत्र्य भीक मागून मिळत नाही, ते मिळवावे लागते. राष्ट्र हेच माझे दैवत, असे त्यांचे विचार होते. शेवटी स्वातंत्र्यवीर सावरकर हे केवळ व्यक्ती नव्हते, ते एक विचार, एक प्रेरणा आणि एक ज्वाला होते. त्यांचे जीवन आजही देशप्रेम, धैर्य आणि आत्मसन्मान शिकवते. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना विनम्र अभिवादन करून मी माझे 2 शब्द इथंच संपवते. जय हिंद.